नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी कोड 92 या विषयाचा थेअरीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. संपूर्ण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून 80 गुणांचा आपला हा बोर्डाचा पेपर असतो आणि या पेपरसाठी आपल्याला या पद्धतीचं मूल्यमापन केलं जातं. ही एकूण 10 प्रकरणं आपल्याला या ठिकाणी आहेत. या सर्व प्रकरणांवर आधारित संपूर्ण थेअरीची माहिती आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऑटोकॅड ओळख आपण या ठिकाणी करणार आहोत. यावर आधारितही काही प्रश्न आपल्याला विचारले जातात परीक्षेला. बघा ती सर्व प्रश्न. रिकाम्या जागा भरा. एकूण 11 रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिल्याचं उत्तर आहे लोअर लेफ्ट, दुसऱ्याचं मॉडिफाय, तिसऱ्याचं ॲब्सोल्यूट, चौथ्याचं ड्रॉ, पाचव्याचं ट्रिम, 6वं पॉलिगॉन, 7 स्केल, 8 मॉडिफाय, 9 ऑफसेट, 10 इलिपिसी, 11 झूम, 12व्या गाळलेल्या जागाचं उत्तर आहे ड्रॉ आणि 13व्याचं आहे ऑटोडेस्क. या पद्धतीने आपण संपूर्ण गाळलेल्या जागा या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कॅड म्हणजे काय? कॅड म्हणजे कॅम्प्युटर एडेड डिझाईन, म्हणजे संगणकाच्या मदतीने आकृत्यांचे रेखाटन होय. दुसरं, ऑटोकॅडमधील कोणत्याही 4 टूलबारची नावे लिहा. 1 स्टँडर्ड टूलबार, 2 मॉडिफाय टूलबार, डॉट टूलबार व डोमिनिशिंग टूलबार. पुढचा प्रश्न, ऑटोकॅडचे फायदे लिहा. थोडक्यात उत्तरे द्यासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. बघा ती सर्व फायदे. पुढचा प्रश्न आहे ऑटोकॅडमधील निर्देशांक पद्धतीची नावे लिहा. निरपेक्ष, सापेक्ष आणि चक्रीय या 3 पद्धती आहेत ऑटोकॅडमधील निर्देशांकाच्या. 5वा प्रश्न, ऑटोकॅडमधील ड्रॉ मेन्यूतील 4 कमांडची नावे आणि त्यांचे उपयोग लिहा. लाइन, सर्कल, ARC, इलिप, रेक्टँगल, पॉलिगॉन. बघा हे सर्व ऑटोकॅडमधील कमांड्स आणि त्यांचे उपयोग. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑटोकॅडमधील मॉडिफाय कमांड्सची नावे व आणि त्यांचे उपयोग. बघा संपूर्ण तक्ता काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑटोकॅडमध्ये खालील आयत काढण्यासाठी दिलेली आज्ञावली पूर्ण करा. काळजीपूर्वक पहा म्हणजे आपल्याला कळेल. पुढचा प्रश्न, 3 बिंदूमधून जाणारे वर्तुळ काढा. 3 बिंदू दिलेले त्या ठिकाणी आणि ते वर्तुळ या पद्धतीने काढायचं आहे. पुढचं, केंद्रबिंदू असलेले व त्रिज्या असलेले वर्तुळ काढण्यासाठी दिलेली आज्ञावली पूर्ण करा. चौथं,
3 इंच 3 केंद्रबिंदू असलेले व 4 व्यास असलेले वर्तुळ काढण्यासाठी दिलेली आज्ञावली पूर्ण करा. या पद्धतीने हे वर्तुळ काढायचे आहे. त्यानंतर पुढचं, खालील आकृतीत दर्शविलेली बहुभुजाकृती काढण्यासाठी दिलेली आज्ञावली पूर्ण करा. पुढचं, खालील आकृतीत दर्शविलेली बहुभुजाकृती काढण्यासाठी दिलेली आज्ञावली पूर्ण करा. खालील आकृतीत दर्शविलेला त्रिकोण काढण्यासाठी दिलेली आज्ञावली पूर्ण करा. अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण ऑटोकॅडचा संपूर्ण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. यावर आधारित प्रश्न आपल्याला बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये नक्कीच येणार आहेत. यासारखे इतर विषयांची थेअरी आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. म्हणजे टेक्निकल विषयाचा संपूर्ण अभ्यास आपल्याला या प्लेलिस्टमधून करता येईल. काही अडचण असल्यास कमेंट करा. थँक्यू.